प्लस 9 प्लस अंडर रूट 5x मायनस 9 बरोबर 3 कंसात 2√2. तर बघा हे कशा प्रकारे सोडवायचं बघा. आता या ठिकाणी आपल्याला सांगितलं जातंय की हे काय करा, तिकडे न्या आणि दोन्ही बाजूचा वर्ग करा. पण आता आपण दुसऱ्या पद्धतीने याला सोडवू. बघा इकडे काय आहे 5x प्लस 9 आणि प्लस अंडर रूट 5x मायनस 9 इज इक्वल टू, बघा हे 3 जे आहेत हे 3 जर मध्ये गेले तर काय होतात, 3 गुणिले 2 किती होतात 6 प्लस 3√2. ठीक आहे. मग आता आपण इकडची बाजू जशाला तशी ठेवू आणि इकडची बाजू सोडू. आता बघा 6 प्लस हे 3 जर मध्ये रूट मध्ये गेले तर काय होईल 9 होतील आणि 9 गुणिले 2 म्हणजे किती होतील 18. म्हणजे इकडे काय आलं 6 प्लस अंडर रूट 18. बरोबर आहे. आता या ठिकाणी इकडे जर आपण लक्ष घेतलं की दोन्हीकडेही काय आहे रूट आहे, तर मग आपण काय करायचं, दोन्हीकडे या दोन्ही संख्यांना रूट मध्ये आणायचं. बघा हे स्क्वेअर रूट मध्ये 6 गेल्यानंतर काय होतील 36 होतील आणि हे काय होतील मग 18 होतील. बरोबर आहे. आणि इकडे काय येईल मग बघा 5x अधिक 9 अधिक 5x वजा 9. मग बघा हे प्लस मध्ये आहे आणि हे मायनस मध्ये आहे आणि दोघांच्या मध्ये काय आहे प्लसचं चिन्ह आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की अंडर रूट 5x अधिक 9 साठी आपण काय करणार, मोठी संख्या घेणार 36 आणि 5x वजा 9 बरोबर किती येणार अंडर रूट 18. ठीक आहे. तर मग आता काय करा, दोन्ही बाजूचा काय करा वर्ग करून टाका. दोन्ही बाजूचा वर्ग जर केला तर काय येईल 5x अधिक 9 बरोबर काय येईल 36. म्हणजे 5x बरोबर 36 वजा 9 म्हणजे 5x बरोबर काय येईल 27 आणि x बरोबर काय येईल 27 भागिले 5 म्हणजे ही x ची किंमत आपल्याला मिळून जाईल. तुम्ही हे जर सोडवलं तर ती सुद्धा 27/5 येईल. ठीक आहे.